Welcome students, welcome to this activity number 33. Okay, in this activity the outcomes are: let the learners read the poem 3.5 The Duck and Kangaroo, standard 6 textbook, page number 68 and 69. आपण या ऍक्टिव्हिटी मधनं काय शिकणार आहोत तर सहावीच्या इयत्तेमध्ये तुम्हाला जी द डक अँड कांगारू ही जी पोएम होती ती तुम्ही वाचणार आहात. द मेन थिंग इज वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी द वर्ड्स विच एंड्स विथ शन अँड ly. That means adverbs. Okay, so find out the new adverbs from this poem The Duck and Kangaroo. तुम्ही सहावीच्या पुस्तकातली ही कविता वाचणार आहात. आता मला माहित आहे तुमच्याकडे पुस्तकं नाही आहेत, तुम्ही लिंक त्या ठिकाणी क्लिक केली तरी तुम्हाला ती पुस्तकं डाउनलोड करता येतील. अदरवाईज दीक्षा ॲपचा वापर करून देखील तुम्ही ही पुस्तकं बघू शकता आणि त्यातली 3.5 ची जी कविता आहे द डक अँड कांगारू ही वाचायची आहे. सो लेट स्टार्ट द ऍक्टिव्हिटी फ्रॉम धिस ऍक्टिव्हिटी नंबर 33. ओके, आता या ऍक्टिव्हिटीमध्ये पहिली गोष्ट आहे वी हॅव टू रीड ऑल दीज वर्ड्स. ओके, दीज वर्ड्स आर ग्रेशियस, fields, rocks, steady, round, nasty, beyond, completely, tell, bold, how, perhaps, worsted, well, cold, reflection, objection, neatly, pale, stop, unpleasantly, probably, ready, bound. Okay, these all words are there. Okay, read all the words loudly at home. तुम्ही हे सर्व शब्द व्यवस्थित वाचणार आहात. आता हे सर्व शब्द वाचून झाल्यानंतर आपल्याला या शब्दांमधून काय शोधायचं आहे. सो लुक ॲट दिस बी. फाइंड आउट द वर्ड्स हॅव्हिंग TION. The pronunciation is शन in the end through this words bank. ही जी वर्ड्स बँक आहे या वर्ड्स बँक मधनं आपल्याला TION असलेले शब्द शोधायचे आहेत. एंडिंग विथ TION. द वर्ड्स हॅव्हिंग TION म्हणजे ज्या शब्दांना TION या ठिकाणी हे सुफिक्स लागलेलं आहे असे शब्द आपल्याला याच्यातून शोधायचे आहेत. मग आता यामध्ये कुठल्या शब्दांना TION लागलेला आहे. सो फाइंड आउट. आपण जर ह्या सगळ्या शब्दांचं नीट निरीक्षण केलं तर दीज वर्ड्स रिफ्लेक्शन, ऑब्जेक्शन या दोन्ही शब्दांना TION हे सुफिक्स लागलेलं आहे. सो हे दोनही शब्द आपण शोधून काढलेले आहेत. ओके, त्यानंतर आणखी कोणते आहे का. नाही, तर TION असलेले 2 शब्द आहेत. ओके, come to the next activity. C. Make simple words using TION or SION in the end. म्हणजे आपण हे शब्द बघितलेत, यावरून आपल्याला खाली हे जे शब्द दिले आहेत त्यांना TION किंवा SION हे सुफिक्स लावायचे. आता त्याच्यासाठी काही नियम आहे. द सुफिक्सेस TION or SION are both used to create nouns from verbs. या ठिकाणी हे TION किंवा SION हे कशासाठी वापरलं जातं तर हे दोनही सुफिक्सेस हे व्हर्ब पासून नाउन तयार करण्यासाठी वापरलं जातं. ऍक्च्युली बोथ आर सेम सुफिक्सेस बट देर इज अ स्पेसिफिक कंडिशन दॅट विल इंडिकेट विच वन वी युज्ड. म्हणजे आपण कुठलं TION लावायचं की SION लावायचं हे त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. जसे की आता वर्ड्स एंडिंग विथ T और TE वी जस्ट ऍड ION. ज्या शब्दांचा शेवट किंवा ज्या शब्दांच्या शेवटी T किंवा TE हे 2 अक्षर येतात, आपण त्यांना फक्त काय लावणार आहोत सुफिक्स ION. And after it makes or form TION. त्यावेळेला ते काय बनतं
TION आणि त्याचा उच्चार आहे शन. बरोबर. ज्या शब्दांच्या शेवटी टी किंवा TE हे अक्षर येतात त्यांना आपण ई हा सायलेंट असतो. एंडिंग ई हा जो असतो हा सायलेंट असतो. सो आपण रिमूव्ह दॅट ई अँड ॲडजस्ट ION and the noun form is TION शन. Okay, it's a naturally procedure. So TION हे लागतंय आणि त्याचा उच्चार होतोय मग जसं आपण आता इथे बघतोय रिफ्लेक्शन. इथे आपण बघितलं तर TION आहे शेवटी आलेला. ओके. ऑब्जेक्शन याही ठिकाणी TION हे त्या शेवटी आलेलं आहे. तर हे सुफिक्स आहे. SION असो की TION असो, बोथ आर सेम, बट कंडिशन ही आहे की ज्या शब्दांच्या शेवटी टी किंवा TE येतो त्यांना रिमूव्ह ई बिकॉज ई इज सायलेंट. सो तो ई काढायचा आणि तिथे TION लावून शन हे त्यापासून नाऊन बनतंय. व्हर्ब पासून नाऊन बनवण्याची त्या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी TION किंवा SION लावलं जात आहे. ओके. सेम द SION हे सुफिक्स लावण्यासाठी वी ऑल्सो यूज वेन व्हर्ब एंड्स विथ DE. जेव्हा एखादा व्हर्ब किंवा एखादा शब्द हा DE ने एंड होतो किंवा SE ने तो एंड होतो. DE किंवा SE ने तो शब्द एंड होतो. इन विच केस वी जस्ट रिमूव्ह E अँड ॲड SION. म्हणजे आपण इथेही फक्त ION हे सुफिक्स लावतोय, जस्ट रिमूव्हिंग E. या ठिकाणी SE असेल तर ई काढायचा, SION लावायचा आणि इथे पण या ठिकाणी DE असेल तर अशाही वेळेला आपण ई काढतो आणि या ठिकाणी ए लावून SION लावतो. म्हणजे आपल्याला हे सुफिक्स लावून आपण नाऊन तयार करत असतो. ओके. आता जसं इथे टी आलेला आहे, आपण ION लावला. सेम आता आपण हे वाक्य बघणार, हे शब्द बघणार आहोत. या शब्दांचा आपल्याला नाऊन तयार करायचंय. ऍडिंग सुफिक्स SION or TION मेक्स द नाऊन फ्रॉम द व्हर्ब. म्हणजे ज्यावेळेला आपण हे सुफिक्स लावतो SION किंवा TION हे सुफिक्सेस लावल्यानंतर त्या व्हर्बचं काय बनतंय नाऊन. इन बोथ द केसेस द इज सायलेंट विच ओमिटेड अँड ऍड ION. दोन्ही केसमध्ये ई इज सायलेंट असतो की जो वेन ऍडिंग ION ओमिटेड द ई. ई हा ओमिट होतो आणि नंतर आपण ION लावतो. ओके. सो इन धिस वे रिफ्लेक्ट त्यापासून त्यांनी एक करून दाखवलं आहे रिफ्लेक्शन. ओके. ग्रेड. ग्रेड पासून आता आपल्याला नाऊन तयार करायचं आहे. तर ग्रेड, ग्रेडेशन. आता या ठिकाणी ऍक्च्युली ग्रेड हा शब्द नाऊन आहे. म्हणजे आपण एक्झाम मध्ये जी ग्रेड असते फर्स्ट, सेकंड, थर्ड जशी आपण ABCD ग्रेड असतात. सो ग्रेड इज ऍक्च्युली ग्रेड इज अ नाऊन. ते व्हर्ब पासून नाऊन होते असं नाही. तर ग्रेड इज अ नाऊन आणि त्यापासून आपण फक्त सुफिक्स लावतोय इथे. ओके. आपण बाकी ठिकाणी व्हर्ब पासून नाऊन करतोय, बट हिअर इज ग्रेड इज नॅचरली ग्रेड नाऊन. सो आपण त्याला सुफिक्स लावतोय ग्रेडेशन. ओके. आणि त्यामुळे आपण इथे ATION हे लावलेलं आहे. हा फरक महत्वाचा लक्षात घ्या. त्यानंतर टेन्स SE आलेला आहे. आपण रिमूव्ह ई, ओमिट ई अँड रिप्लेस ION. या ठिकाणी आपण टेन्शन हे नाऊन तयार केलेलं आहे. सेम हिअर प्रोटेक्ट. शेवटी टी आलेला आहे. टी आलं म्हणून ION लावणार. प्रोटेक्शन. इंजेक्ट. सेम हिअर इंजेक्शन. ओके. म्हणजे शेवटी टी किंवा TE आला तर आपण शेवटचा ई काढून त्या ठिकाणी आपण ION लावतोय. सुफिक्स ION. ओके. सो इंजेक्ट, इंजेक्शन. Then the next activity is classify the given words kangaroo, deer, crab, fish, lion, frog, hills, duck and jungle आणि lake. आपल्याला हे क्लासिफाय करायचे आहेत.
वेगवेगळ्या कॉलममध्ये टाकायचे आहेत. सो आपण कांगारूपासून सुरुवात करूया. कांगारू ते जंगल की लेक यामध्ये आपण क्लासिफाय करणार आहोत. काही आफ्रिकेसारख्या काही देशांमध्ये ते जंगलामध्ये आहे. सो कांगारू आपण जंगलमध्ये इथे त्या ठिकाणी लिहिणार आहोत. डिअर माहित आहे तुम्हाला. क्रॅब म्हणजे खेकडा की जो लेकच्या जवळ राहतोय. लायन, फिश, फ्रॉग. हिल्स कुठे असतात तर जंगलामध्ये मोठे टेकड्या असतात. सो आपण तिथे हिल्स लिहिणार आहोत. डक. ओके, या पद्धतीने आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. देन आयडेंटिफाय द ॲडवर्ब्स फ्रॉम दिस वर्ड बँक. या वर्ड बँकमधनं आपल्याला ॲडवर्ब्स शोधायचे आहेत. ॲडवर्ब्ससाठी आपल्याला माहित आहे की जसं आपण शन हे सुफिक्स लावतो आणि त्यापासून नाऊन तयार करतो, तसंच सेम हिअर या वर्ड्समध्ये जे शब्द एंडिंग विथ LY आहेत त्यांना ॲडवर्ब म्हटलं जातं. ज्या शब्दांच्या शेवटी LY असतं त्यांना ॲडवर्ब म्हटलं जातं. सो आता आपण या वर्ड बँकेमध्ये शेवटी LY असलेले शब्द कोणते ते शोधून काढायचे आणि ते सर्व शब्द आपले ॲडवर्ब असणार आहेत. तर बघूया आता शेवटी LY असलेले शब्द कुठले आहेत. आपण सर्व शब्द वाचलेत. हिअर इज कम्प्लिटली. ओके, देन नेटली. शेवटी LY असलेले शब्द आपण आता बघतोय इथे. अनप्लेजंटली, प्रॉबेबली. हे सर्व शब्द काय आहेत तर ॲडवर्ब्स आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण आता ॲडवर्ब्स प्लस शन हे सुफिक्स लावलेले शब्द शोधून काढलेले आहेत. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज मेक मिनिंगफुल वर्ड्स युझिंग गिवन अल्फाबेट्स. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये काही जिथे डॉट्स आहेत तिथे शब्द किंवा अक्षर लेटर्स नाही आहेत. आपण फक्त काय करणार आहोत तर 1 ते 10 पर्यंत हे जे वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला उलटसुलट क्रमाने दिले आहे. वी हॅव टू अरेंज देम इन प्रॉपर ऑर्डर अँड फिल द ब्लँक्स इन दिस कॉलम. या टेबलमध्ये किंवा कॉलम्समध्ये आपल्याला ते वर्ड्स फिल करायचे आहेत, भरायचे आहेत. ते आपल्याला उलटसुलट क्रमाने दिलेत. सो फर्स्ट लेटर आर हे लेटर दिलंय आणि आपल्याला 3 अक्षरी तो शब्द आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रॉसवर्ड्स बघितले होते त्या पद्धतीने आता आपण हे भरणार आहोत. या ठिकाणी ATR हा शब्द आहे आणि आपल्याला या पहिल्या कॉलममध्ये भरायचा आहे. हा प्रॉपर ऑर्डरने आपण इथे भरणार RAT. ओके, नेक्स्ट वन इज ATLYNE आणि त्यातलं जे दुसरं लेटर आहे ते E आहे. म्हणजे हा शब्द इथे आपल्याला बसवायचा आहे. दुसरं E असताना शब्द तयार होतोय NEATLY, नेटली. ओके, थर्ड वन इज ETEF. 4 अक्षरी शब्द आहे तो. तिसऱ्या कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत स्टार्टिंग विथ F. F या लेटरने तो सुरू होणार आहे. सिंपल आहे, FEET, फिट. फोर्थ वन इज UCKL. 4 letter words starting with L, so it's luck. Fifth one is ELWL, 4 letter words, and the second letter is E, so well, WELL, well. Sixth one is UCKD, 4 letter words, and second letter is C. Sorry, third letter is C. DUCK, duck. Okay. Seventh one is 6 letter words and second letter is T. SDYTEA, steady. Steady. Okay. Eighth one is
AILT 4 letter words आहे. थर्ड लेटर इज I. So TAIL शब्द तयार होतोय. टेल. 9th one is starting with O, 4 letter words, over. And 10th one is 3 letter words, END, end. ओके, या पद्धतीने आपण हे सर्व शब्द क्रॉसवर्ड सारखेच हे सर्व शब्द आपण इथे फिल केलेले आहेत. ओके, आता जे आपण ऍक्टिव्हिटीमध्ये LY असलेले ऍडवर्ब्स बघितले, तीच ऍक्टिव्हिटी आता आपल्याला इथे कम्प्लीट करायची आहे, जी मेक न्यू वर्ड्स कम्प्लिटली नीट पासनं ऍडवर्ब तयार होते. नीटली जे आता आपण बघितलं, जेंटल, जेंटली. नेक्स्ट वन इज नाईस, नाईसली. हे बरेचसे शब्द आता आपल्या वर्ड बँकेमध्ये येऊन गेलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण या सर्व ऍक्टिव्हिटीज इथे सॉल्व्ह केलेल्या आहेत. सेम या ऍक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या वहीमध्ये देखील सॉल्व्ह करणार आहात.